perpendicular is equal to r omega. What is r omega? V perpendicular. r omega मला काय दाखवतं? r omega मला दाखवतं this component of velocity. Okay, component of velocity which is perpendicular to r. Even आपलं हे जे वेक्टर रिलेशनशिप आहे ना, v इक्वल टू ओमेगा क्रॉस r. ओके, यातला हा जो v आहे, हा v म्हणजे velocity which is perpendicular to r. velocity which is perpendicular to r. v इक्वल टू ओमेगा क्रॉस r मधला हा जो v आहे, हा टँजेन्शियल वेलॉसिटीचा v आहे. काय v आहे हा? टँजेन्शियल वेलॉसिटी. वेलॉसिटी विच इज परपेंडिक्युलर टू r. आय होप कॉन्सेप्च्युअल पॉइंट्स आहेत हे फार काही लागतील तुम्हाला लगेच आत्ता असं नाही. काही छोट्या छोट्या गोष्टी या अँग्युलर वेलॉसिटीशी रिलेटेड. मला पटकन उत्तर द्या. हा पार्टिकल, याला नाव देऊयात पी पार्टिकल. व्हॉट इज अँग्युलर वेलॉसिटी ऑफ दिस पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन? बरोबर आहे. काय उत्तर देणार तुम्ही? त्याची लिनियर वेलॉसिटी किती आहे? v आणि रेडियस किती आहे? r. सो विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन त्याची अँग्युलर वेलॉसिटी काय येईल? v बाय r. सिमिलरली मी तुम्हाला प्रश्न विचारला, व्हॉट इज अँग्युलर वेलॉसिटी ऑफ दिस पार्टिकल p विथ रिस्पेक्ट टू पॉइंट a? विथ रिस्पेक्ट टू a याची अँग्युलर वेलॉसिटी काय? आता उत्तर काय लिहिणार तुम्ही? परत एकदा, हा AP ला ही v परपेंडिक्युलरच आहे, करेक्ट, डिवायडेड बाय डिस्टन्स AP. डिस्टन्स AP किती आहे? ट्वाइस r. सो त्याच पार्टिकलची अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू विथ रिस्पेक्ट टू O होती v बाय r. त्याच पार्टिकलची अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू A आहे v बाय ट्वाइस r. म्हणजे ऑब्झर्व करा, angular velocity with respect to O is 2 times angular velocity with respect to A. झेपलंय का रे? सेम पार्टिकल आहे, त्याची अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू O आणि विथ रिस्पेक्ट टू A सेम येत नाही. फॉर्म्युला काय वापरला मी? v डिवायडेड बाय r. ॲक्च्युअल फॉर्म्युला आहे v परपेंडिक्युलर डिवायडेड बाय r. अर्थात इथे ऑलरेडी तो परपेंडिक्युलर होता. बरं, आता रोटेशनल मोशनच्या बाबतीत, when a body performs, a rigid body performs purely rotational motion. Suppose there is some rigid body rotating about say this z axis आणि 3 dimensional body आहे, इमॅजिन करायचं. ठीक आहे. when this rigid body is rotating about z axis, या बॉडीवरचे जे वेगवेगळे पार्टिकल्स आहेत ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहेत. आणि सपोज हा इथला पार्टिकल आहे, तो असा सर्कलमध्ये फिरतोय, करेक्ट, करेक्ट. त्याची लिनियर वेलॉसिटी त्या पार्टिकलची v1 असेल. त्या सर्कलचं सेंटर या ॲक्सिस ऑफ रोटेशनवर असेल, करेक्ट, आणि त्याची अँग्युलर वेलॉसिटी असेल v1 बाय r1. आता वैशिष्ट्य असं आहे, वेन दिस रिजिड बॉडी रोटेट्स अबाउट अ फिक्स्ड ॲक्सिस, कुठल्याही पार्टिकलची अँग्युलर वेलॉसिटी ही सेम असते. काय सांगितलं मी? एव्हरी पार्टिकल हॅज सेम अँग्युलर वेलॉसिटी. म्हणजे अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन एव्हरी पार्टिकल विल हॅव सेम अँग्युलर वेलॉसिटी. म्हणजे सपोज इथे हा दुसरा काहीतरी पार्टिकल आहे, किती डिस्टन्सवर आहे ॲक्सिसपासनं? r2. सो तो किती रेडियसच्या सर्कलमध्ये रिव्हॉल्व होणार आहे? इट विल रिव्हॉल्व इन अ सर्कल ऑफ रेडियस r2, करेक्ट. इट विल रिव्हॉल्व इन अ सर्कल ऑफ रेडियस r2. ॲग्री विथ दिस? त्याची लिनियर वेलॉसिटी काहीतरी असेल v2. व्हॉट इज अँग्युलर वेलॉसिटी? अगेन अँग्युलर वेलॉसिटी इज v2 बाय r2. दोन्ही केसमध्ये अँग्युलर वेलॉसिटी विल नॉट चेंज. या ॲक्सिस वरचा एखादा पॉइंट घेतला आपण, इट इज रोटेटिंग विथ इन अ सर्कल ऑफ 0 रेडियस. या पार्टिकल, या ॲक्सिस वरच्या सगळ्या पार्टिकलची ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स 0 आहे, त्यामुळे तो किती रेडियसच्या सर्कलमध्ये रोटेट करतोय? 0 रेडियसच्या सर्कलमध्ये तो रोटेट करतोय. डू यू ॲग्री विथ दिस? इट इज रोटेटिंग इन अ सर्कल ऑफ 0 रेडियस.
सो इट्स लिनियर वेलॉसिटी विल बी 0. त्याची लिनियर वेलॉसिटी काढायला हा फॉर्म्युला वापरता येईल. r is a radius of circle, omega is angular velocity. In general, velocity of some nth particle will be rn into omega. सगळ्यांसाठी ओमेगा सेम असणार आहे. एव्हरी पार्टिकल विल हॅव सेम ओमेगा. बघा तुम्हाला आठवत असेल आपण सुरुवातीला बोललो होतो translational motion, purely translational motion. What was happening in case of purely translational motion? All the particles on a body, या बॉडीवरचे सगळे पार्टिकल्स त्यांची लिनियर वेलॉसिटी जर सेम असेल गिवन इन्स्टंटला, इट वॉज प्युअरली ट्रान्सलेशनल मोशन. व्हॉट हॅपन्स इन केस ऑफ प्युअरली रोटेशनल मोशन? In case of purely rotational motion about a fixed axis, all the particles have same angular velocity. Rigid body जर purely rotational motion करत असेल तर त्या सगळ्या त्या बॉडीवरचं कुठलाही पार्टिकलची अँग्युलर वेलॉसिटी सेम असेल. प्युअरली ट्रान्सलेशनल मोशन लिनियर वेलॉसिटी विल बी सेम. प्युअरली रोटेशनल मोशन अँग्युलर वेलॉसिटी विल बी सेम. जसं प्युअर ट्रान्सलेशनमध्ये सगळ्या पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी सेम असणं ही महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे, तसंच प्युअरली रोटेशनल मोशनमध्ये सगळ्या पार्टिकलची अँग्युलर वेलॉसिटी सेम असणं ही महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे. बघा रोटेशनल मोशन हा कॉन्सेप्च्युअल चॅप्टर आहे आणि त्यातल्या ज्या छोट्या छोट्या कॉन्सेप्ट्स आहेत त्या नीट आपण अंडरलाईन करून डोक्यामध्ये फिट करून घ्यायच्या. जेव्हा आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करू तेव्हा या सगळ्यांचा आपल्याला उपयोग करायचा आहे. ठीक आहे, आज इथे थांबू आपण.